नमस्कार. सर्वप्रथम सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. कारण सुट्टीमध्ये आपण ज्या बॅचेस सुरू केल्या होत्या त्याला जो प्रचंड प्रतिसाद तुम्ही दिला आहे. आत्ता खरं तर सुट्टीतल्या त्या बॅचेस संपतायत आणि अर्थातच त्यानंतर ज्यांना सुट्टीमध्ये जॉईन करता आलं नाही किंवा जे नवीन आपले सबस्क्रायबर जोडले जात आहेत, सो त्यांच्यापुढे प्रश्न असतात की कोणकोणते कोर्सेस आपले अवेलेबल आहेत, आम्ही कधी जॉईन करू शकतो, त्यांचं फीज स्ट्रक्चर काय आहे, ड्युरेशन काय आहे, कधी दिवसाच्या कोणत्या वेळेमध्ये ते कंडक्ट केले जातात, या सगळ्या प्रश्नांविषयी आजचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. अर्थात पहिल्यांदा आपण येऊया की कोणकोणते कोर्सेस आपल्या क्लासेसमार्फत ऑनलाईन अवेलेबल असतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे. सो जनरली आत्तापर्यंत आपले एवढे कोर्सेस अवेलेबल आहेत, जसं इंग्लिश स्पीकिंग कोर्स, इंग्लिश रायटिंग कोर्स, इंग्लिश रीडिंग कोर्स, स्पेलिंग फॉर्मेशन कोर्स आणि बेसिक अरिथमॅटिक कोर्स. हे कोर्सेस आहेत. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली जून महिन्यामध्ये म्हणजे आत्ता कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत हे मी तुम्हाला सांगतो आहे, ज्याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. अर्थात कॉन्टॅक्ट नंबर मी इथे तुम्हाला देतो आहे. सो व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्हाला असं वाटेल की या कोर्सेससाठी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. बऱ्याच जणांना माझा व्हॉट्सअप नंबर आवडतो कारण त्याच्यामध्ये 777777 सो 7972737670 असे नंबरिंग आहेत. बट इट्स ओके, इट्स अनदर पार्ट. आता बघा, जून महिन्यामध्ये म्हणजे जून 2024मध्ये आत्ता तुम्हाला कोणती बॅच भेटू शकेल, तर फक्त याच्यापैकी एकच बॅच तुम्हाला आत्ता भेटू शकेल ज्याचं ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता आणि ती आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स. आता ही बॅच आहे ती 15 जूनला सुरू होते. याचा कालावधी 2 महिने आहे आणि फीज 3000 आहे. फक्त स्पीकिंग बॅचमध्ये जनरली मोठे स्टुडंट ॲडमिशन घेतात. मी हे म्हणत नाही याच्यामध्ये स्टुडंट नसतात, स्टुडंटसुद्धा असतात, पण त्यांची जी क्षमता आहे ती मी तपासूनच त्यांना ॲडमिशन देतो. जर कोणी मुलगा 8वी 9वी 10वीला असेल, कारण बऱ्याच वेळा मोठ्यांच्यामध्ये मुलं त्या क्षमतेचे असतात पण कुठेतरी त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जिथे सगळे मोठे आहेत तर छोटा मुलगा कदाचित त्याच्यात लाजतो आणि मग बोलणं थोडंसं कमी होतं. आणि म्हणून मी स्ट्रिक्टली थोडंसं पालकांना सांगतो की खास लहान मुलांच्या बॅचमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर चांगलं होईल. अर्थात मुलाच्या अंडरस्टँडिंग लेवलवर पण ते डिपेंड आहे, हे लक्षात ठेवा. सो इंग्लिश स्पीकिंग कोर्सला तुम्हाला डेफिनेटली ॲडमिशन घेता येईल, पण त्यानंतर आता या कुठल्याही बॅचला सध्या प्रवेश नाही. मग प्रवेश नाही म्हणणं म्हणजे जूनमध्ये त्या बॅचेस सुरू होत नाहीत का, तर बॅचेस सुरू होत आहेत. आपल्याला दिवसातून फक्त 2 बॅचेस मी कंडक्ट करतो संध्याकाळच्या वेळेमध्ये. एक 7:45 ते 7:45 रीडिंगची बॅच असते आणि 8:15 ते 9:15 स्पीकिंग किंवा रायटिंग या दोघांपैकी एक. सो आत्ता मी जून महिन्यामध्ये स्पीकिंग सुरू करतो आहे आणि त्यामुळे रायटिंगची बॅच जो आहे, जो कोर्स जी बॅच आहे ती तयार झालेली आहे. जसं की 2 ते 3 महिने अगोदरच बॅच तयार होते, फक्त ॲडमिशन्स प्रोसेस थांबलेली असते. फक्त ग्रुप तयार होतो तुमचा आणि जेव्हा मी ॲडमिशन सुरू करतो तुम्हाला त्याचे मेसेज जातात, जेणेकरून तुम्ही पटकन ॲडमिशन घ्यायला सुरुवात करता. सो इंग्लिश रायटिंग कोर्स जो आहे ज्याच्यामध्ये इंग्रजी वाक्य लिहायला शिकवली जातात, ग्रामर शिकवलं जातं आणि हा खऱ्या अर्थाने स्कूल गोईंग, कॉलेज गोईंग आणि सगळ्याच मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना बोलण्यापेक्षा लिहिणं महत्त्वाचं वाटते त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. आणि हा कोर्स जो आहे तो 2 महिन्याचा आहे, 2200 फीज आहे. आणि हा सुरू कधी होणार, तर स्पीकिंग कोर्स जेव्हा 2 महिन्याने संपेल, म्हणजे सिम्पली 15 जूनला सुरू झालेला हा जो कोर्स आहे जो 15 ऑगस्टला संपेल, त्यानंतर रायटिंगची बॅच सुरू होईल. लक्षात आलं. ज्यांना रीडिंगला ॲडमिशन हवं आहे, पुन्हा तेच आता जून महिन्यातलं रीडिंगची बॅचचं ॲडमिशन स्टॉप झालं आहे, जे 22 जूनला सुरू होते. मग आता तुम्हाला कोणत्या बॅचसाठी प्रवेश घेता येईल, तर जूनची बॅच संपल्यानंतरची पुढचा ग्रुप तयार झाला आहे 1 ऑगस्ट. या ग्रुपमध्ये तुम्हाला फक्त ॲड होता येईल. त्याच्यासाठी तुम्ही मला हा व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करून रीडिंगसाठी ॲडमिशन हवं आहे असं लिहिलं तर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. 1 महिन्याचा कोर्स असतो, 1500 फीज आहे. लक्षात आलं का. त्यानंतर अर्थातच स्पेलिंग फॉर्मेशन्स कोर्स ही जी बॅच आहे ती खरं तर मी तयारसुद्धा केलेली आहे, फक्त टायमिंग मला अजून सुटेबल नाही आहे. सो त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड होता येईल आणि लवकरच सकाळी किंवा दुपारी मी एक एक्स्ट्रा टाईम
काढतो आहे आणि ज्या वेळेमध्ये मी स्पेलिंग फॉर्मेशन्स किंवा बेसिक अरिथमेटिक कोर्स जे मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत, सो एक्स्ट्रा टाईममध्ये कुठल्या तरी जे मुलांना सुटेबल आहे त्याच्यामध्ये ह्या दोनपैकी एक बॅच डेफिनेटली सुरू होईल. स्पेलिंग फॉर्मेशन्स बॅच म्हणजे ज्याच्यामध्ये मी स्पेलिंग बनवायला शिकवणार आहे, कारण मुलांचा प्रॉब्लेम हाच असतो की स्पेलिंग बनवता येत नाही, स्पेलिंग मिस्टेक होत आहेत. सो आपण हा प्रयत्न करतो आहे की याच्यामध्ये मुलं स्वतःच्या स्पेलिंग बनवायला लागतील, मुलांना स्पेलिंग बनवण्याचा किंवा पाठांतराचा जो कंटाळा येतो तो कमी होईल. अँड ऑफकोर्स बेसिक अरिथमेटिक कोर्स जी पहिल्यांदाच मी माझा हा कोर्स लॉन्च केला होता या सुट्टीमध्ये आणि त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. मी खरं तर एकच बॅच करणार होतो सुट्टीमध्ये, पण मुलांनी इतका प्रतिसाद दिला की मला 2 बॅचेस कराव्या लागल्या 40 स्टुडंटच्या. म्हणजे त्यासाठी मला मग छोट्या मुलांचा एक वर्ग करावा लागला 5वीच्या खाली आणि 6वीच्या वरच्या मुलांसाठी. अशा 2 बॅचेस बेसिक अरिथमेटिक कोर्सच्या आपण तयार केलेल्या आहे. सो हा 35 दिवसाचा कोर्स होता आणि याची फीज ₹1000 फीज आहे. सो आय होप आत्ता हे जे कोर्सेस आहेत त्यांचे फक्त ग्रुप तयार होतील आणि जसं मी म्हटलं एक सुटेबल टाईम जेव्हा मला होईल सकाळचं किंवा दुपारच्या सत्रामध्ये, तेव्हा ही एक एक्स्ट्रा बॅच मी जरूर सुरू करेन. सो जे पालक इच्छुक आहेत आपल्या मुलांसाठी की आम्हालासुद्धा या कोर्सेसमध्ये जॉईन व्हायचं आहे, तर डेफिनेटली तुम्ही हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता. कॉन्टॅक्ट किंवा कॉल करण्याच्या अगोदर मला असं वाटतं ना की इतके कॉल येत आहेत किंवा इतके व्हॉट्सॲप मी प्रत्येक कॉल रिसीव करू शकत नाही. सो तुम्हाला खरंच इन्क्वायरी करायची असेल, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉल करा, अदरवाईज व्हॉट्सॲप करून ठेवलं तरी चालेल, जेणेकरून मी तुम्हाला व्हॉट्सॲप थ्रू मेसेज करेन किंवा तुम्हाला पुढील माहिती देईन. धन्यवाद.